नमस्कार सर्वांना. स्वागत आहे परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर महाराष्ट्रामध्ये DMER, जिल्हा परिषद, महानगरपालिका, त्यानंतर DHS किंवा नगर परिषद अशा कुठल्याही एक्झाममध्ये जे स्टाफ नर्सचं पद असतं, जे नर्स मिडवाईफ असो अथवा प्रसविका, तर या पदांसाठी आपण टेक्निकल सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये नर्सिंगचे जेवढे होतील तेवढे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवत आहोत. आणि कितीही प्रश्न किंवा कितीही भाग या ठिकाणी टाकलेत तर हा नर्सिंगचा सिलेबस व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर होणं अशक्य आहे. त्यामुळं ऑलरेडी बॅचेस वगैरे लॉन्च झालेले आहेत, ज्यामध्ये डेली तुम्हाला काही ना काही स्टडी मटेरियल अपडेटेड मिळत जाणार आहे. ओके. आणि जी काही बॅच आपण चालू केलेली आहे ती लाईफ टाईम तुम्हाला त्या ठिकाणी स्टडी मटेरियल वगैरे प्रोव्हाइड होणार आहे, परीक्षेच्या दृष्टीनं जे आवश्यक असेल ते. सध्याला महाराष्ट्रासाठी चालू केले. लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. बॅचची लिंक खाली आहे आणि बॅचचा डेमो व्हिडिओसुद्धा याच्या खाली देतोय. याच्यामध्ये केलं असतं बट व्हिडिओ फार लांब होईल आणि तुमचाही वेळ वाया जाईल. ओके. तर संकल्प नावाची बॅच आहे आणि ॲपची लिंक खाली आहे. ॲपचं नाव स्टडी विथ गुरु म्हणून आहे. सो पाहूयात, गंभीर डिहायड्रेशन असलेल्या रुग्णासाठी चॉईस ऑफ फ्लूइड वगैरे कुठलं आहे. तर गंभीर डिहायड्रेशन म्हणजेच काय, पाण्याची कमतरता जर असेल तर मोठ्या प्रमाणात जर असेल तर त्याला कुठलं वगैरे औषध रिकमेंड केलं जातं किंवा चॉईस ऑफ फ्लूइड हे रिंगर लॅक्टेट नावाचं या ठिकाणी चॉईस ऑफ फ्लूइड वगैरे वापरलं जातं किंवा याला आपण आर्यल वगैरे सुद्धा म्हणतो. आता हे आर्यल नेमकं काय आहे, तर हे एकदम जे तुमच्या रक्तामध्ये प्लाझ्मा वगैरे असतं त्या टाईपचं हे प्लाझ्मासारखं असतं. कारण का, याच्यामध्ये स्पेशली करून जे पोटॅशियम आहे, ओके, पोटॅशियम असतं, त्यासोबत बघायला गेलं तर सोडियम असतं आणि याच्यासोबत अजून एक घटक असतो आणि लॅक्टेट वगैरे. ओके. तर हे सर्व घटक याच्यामध्ये असतात आणि याच्यामुळं ज्या वेळेला रुग्णाला गंभीर डिहायड्रेशन होतं त्याला हे वापरलं जातं. ओके. तर लक्ष ठेवा. आणि हे तुमच्या शरीरातले जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते संतुलन करण्यासाठी हे लावलं जातं किंवा त्याला हे मदत वगैरे करतं. तर लक्ष ठेवा, याच टाईपचे प्रश्न, अगदी टॉप लेवलचे प्रश्न, रिपीटेड आलेले प्रश्न, त्यानंतर सहसा तरी टेस्ट ऑनलाईन जशा पद्धतीनं तुमची होते, कुठेही असो, DMER, जिल्हा परिषद, महानगरपालिका, DHS, नगर परिषद, या सर्व ठिकाणी तुमची ऑनलाईन कॅम्प्युटरवर एक्झाम घेतली जाते CBT फॉर्मॅटमध्ये. तर ते कशी होते त्याच लेवलप्रमाणे किंवा त्याच पद्धतीने ही टेस्ट सिरीजसुद्धा या बॅचमध्ये वगैरे ॲड आहे. ओके. 2 टेस्ट अपलोड झाल्यात, त्यातली एक टेस्ट फ्री आहे. परत सांगतोय, ती सोडवा एक वेळा. ओके. आणि त्यातून बघा तुमचा स्कोअर वगैरे किती येतो आणि त्याच पद्धतीचे प्रश्न वगैरे तुम्हाला परीक्षेत वगैरे दिसणार आहेत. ओके. सो लवकरात लवकर जॉईन करा, कारण का याची फी पुढं जसं जसं मटेरियल वाढत जाणार आहे तसं त्याची प्राईजसुद्धा वाढत जाणार आहे. त्यामुळं आता जॉईन केलं तर कमी किमतीमध्ये तुम्हाला ही लाईफ टाईम तयारी सुरू होईल. तर आता बाकीचे जे ऑप्शन आहेत, जसं की 5% डेक्स्ट्रोज, याचा वापर ज्या वेळेला एक पद्धतीनं त्याला आपण म्हणू शकतो हायपरनेट्रेमिया. ओके. ज्या व्यक्तीला हायपर नेट्रेमिया होतं ना, हां, नेट्रेमिया, तर अशा व्यक्तीला हे दिलं जातं. ओके. आणि त्यानंतर जे 0.45 नॉर्मल सलाईन वगैरे असतं किंवा NS सोल्युशन वगैरे, तर एक पद्धतीनं हे नॉर्मल आहे. पेशी ज्या असतात ना त्यांना पाणी वगैरे पुरवठा करण्यासाठी. आणि बाकी हे मेनिटॉल नावाचं जे औषध आहे, एक पद्धतीने हे डायुरेटिक औषध वगैरे आहे, जे की तुमची लघवी वगैरे वाढवतं. आता हे नेमकं कशामध्ये वापरतात, तर ज्या वेळेला तुमच्या मेंदूला सूज येते किंवा ICP प्रेशर वगैरे, ओके, इंट्राक्रॅनियल प्रेशर वगैरे ज्याला आपण म्हणतो ना, तर ते कमी करण्यासाठी हे औषध वगैरे वापरलं जातं. तर हे सर्व इन डिटेलमध्ये का सांगतोय, की एका प्रश्नासोबत तुमचे 4 ते 5 प्रश्न कव्हर व्हावेत म्हणून. ओके. परत पुढे बघायला गेलं की CPR दरम्यान अर्भकामध्ये नाडी तपासण्यासाठी सर्वात सामान्य जागा वगैरे कुठली. अर्भक विचारलंय. ओके. इन्फंट आहे. तर लक्षात ठेवा, जे मुलगा 1 वर्षाच्या खाली असतो त्याला आपण इन्फंट वगैरे म्हणतो. तर त्याची जी मान असते ती खूप छोटी असते. ओके. त्याची मान छोटी असते, त्याच्यामुळं
आपल्याला काय कॅरोटिड नावाची धमनी त्या ठिकाणी मिळत नाही. सर्वसामान्य स्थितीमध्ये ही धमनी आपण यूज करतो. ओके, सर्वसामान्य स्थितीमध्ये म्हणजे 1 वर्षाच्या प्लस जर असतील तर ओके ही वापरता. पण 1 वर्ष जर कंप्लीट नसेल किंवा ते इन्फंट वगैरे असेल तर अशा ठिकाणी आपण काय जी दंडाच्या आतल्या बाजूला असते ना ब्रॅकियल पल्स वगैरे, तर ती त्या ठिकाणी आपण यूज करतो. ओके, ही पल्स वगैरे तपासली जाते. बाकी कॅरोटिड तर तुम्हाला सांगितलंय, ही स्पेशली करून प्रौढ व्यक्तींसाठी किंवा एक लहान मुलांसाठी वगैरे सुद्धा वापरतात. परत रेडियल पल्स आपण काय करतो, ज्या वेळेला एक पद्धतीनं शुद्धीत असतो रुग्ण तर त्याची नाडी वगैरे तपासण्यासाठी ही पल्स वगैरे वापरतात. लक्षात ठेवा, हे छोटे छोटे पॉईंट ओके तुम्हाला खूप छान गुण देऊ शकतात आणि याच पद्धतीचं एक्सप्लेनेशन, अशाच पद्धतीचं नॉलेज आपल्या बॅचमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, बाकी फिमोरियल धमनी वगैरे तर ही स्पेशली करून काय मांडीच्या सांध्यात असते, मांडीच्या सांध्यात वगैरे. ओके, हां, अक्षर तर सहसा तरी कळून जाईल, जरी कळत नसेल तर अवश्य मला कळवा आणि जेवढं होईल तेवढं या व्हिडिओला लाईक करत जा. ओके, लाईक करा, त्यानंतर शेअर करत जा, त्यासोबत तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत सबस्क्राईबसुद्धा करा. ओके, संवादातून तुमचा खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास वगैरे होतो. परत बघायला गेलं तर कुसमाल श्वसन ओके हे कोणत्या आजाराचं लक्षण वगैरे आहे, तर कुसमाल श्वसन हे स्पेशली करून कशामध्ये आढळून येतं, तर ज्या वेळेला डायबेटिक किटिओॲसिडोसिस वगैरे होतो किंवा DKA नावाचा आजार ज्या वेळेला होतो तर त्याच्यामध्ये स्पेशली करून या आजारामध्ये काय होतं की तुमच्या शरीरात ओके शरीरात काय होतं, ॲसिड जे आहे ॲसिड, तर त्याचं काय होतं प्रमाण वाढतं. ओके, आणि हे ॲसिड बाहेर टाकण्यासाठी स्पेशली करून शरीर काय करतं, वेगाने श्वासोच्छ्वास वगैरे करतं किंवा खोलवर श्वास घेतं. ओके, वेगाने खोलवर श्वास घेतं. यालाच आपण काय म्हणतो, ॲज इट इज कुसमाल श्वसन वगैरे त्याला आपण म्हणतात किंवा कुसमाल ब्रीदिंग वगैरे म्हणतात. तर लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती असू द्या. बाकी दम्यामध्ये वगैरे काय दिसून येतं, तर याच्यामध्ये एक सिट्टीसारखा आवाज वगैरे येतो. बाकी आता हृदयविकार तर याच्यामध्ये तुम्हाला श्वास घेण्यास अडथळा वगैरे दिसून येतं. निर्जलीकरण तर वर ऑलरेडी झालंय. ओके, आणि खूप सारे प्रश्न मी ऑलरेडी कव्हर केलेत. सर्व भाग पहा, लाईव्हचे, त्यानंतर ऑफलाईन व्हिडिओ टाकलेले, हे सर्व तुम्हाला तुमच्या यशाकडे नक्कीच घेऊन जातील, नक्कीच म्हणतोय. ओके, परत मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतस्त्रावी वगैरे ग्रंथी. अंतस्त्रावी म्हणजे काय, ज्या ग्रंथीला नलिका नसते किंवा जे काही हार्मोन असतात ते डायरेक्टली इंजेक्ट करतात रक्तामध्ये वगैरे. ओके, तर जी काही ग्रंथी आहे जसं की थायरॉइड ही सगळ्यात मोठी असलेली काय आहे, अंतस्त्रावी किंवा एंडोक्राइन ग्लँड वगैरे आहे. ओके, नलिका विरहित, हिला नलिका वगैरे नसते, ही तुमच्या गळ्यामध्ये असलेली सगळ्यात मोठी असलेली काय अंतस्त्रावी ग्रंथी वगैरे आहे. ओके, आणि ज्या वेळेला तुम्हाला बाह्यस्त्रावी वगैरे विचारलं जाईल तर लिव्हर तुम्ही म्हणू शकता. ओके, बहिस्त्रावी वगैरे किंवा बाह्यस्त्रावी वगैरे, तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. बाकी साधुपिंड तर तुम्हाला माहिती असेल. साधुपिंडाच्या बाबतीत लक्षात ठेवा, ही एक मिश्र ग्लँड आहे. ओके, मिश्र ग्रंथी वगैरे, हां, हेही तुम्हाला माहिती असू द्या. आणि बाकी पियूषिका नावाची जी ग्लँड आहे हिला म्हणतात मास्टर ग्लँड. ओके, मास्टर ग्लँड, हेही थोडंसं सगळी माहिती वगैरे सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या ग्लँड. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे आकाराने वगैरे लहान असते, बट असू द्या, महत्त्वाचं जे आहे तेच वाचायचं परीक्षेसाठी. परत बघा की रक्तातली कॅल्शियमची पातळी अचानक कमी झाल्यामुळे हातापायांना पेटके येणे किंवा स्नायू अंकुचन पावणे याला काय म्हणतात, तर ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी होतं त्यालाच आपण काय म्हणतो, हायपोकॅल्सेमिया म्हणतो ना, हायपो. हां, हे सर्व जे काही आहेत तुमचे डिटेल्स हे सर्व नोट डाऊन करा. तर हायपोकॅल्शियममध्ये स्पेशली करून तुमची जी मज्जासंस्था असते त्याच्यामध्ये काय होतात, उत्तेजना निर्माण होऊन तुमचे जे स्नायू आहेत त्यांना झटके येतात किंवा त्याला पेटके वगैरे येतात, त्याला आपण काय म्हणतो, टेटॅनी वगैरे त्याला आपण म्हणत असतो. ओके,
ऑस्टिओपेरोसिस म्हणजेच काय, याच्यामध्ये हाडे ठिसूळ होतात. ओके, ठिसूळ होणे हे स्पेशली करून कशामध्ये, वृद्धांमध्ये वगैरे वाढतं. ॲनिमिया म्हणजेच काय, जे काही ॲनिमिया असतं याच्यामध्ये स्पेशली करून हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. आणि मायलिजिया वगैरे म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुमचे स्नायू दुखतात त्याला या नावानं ओळखलं जातं. ओके, तर लक्षपूर्वक नोट डाऊन करून घ्या, बाकी पुढं बघूयात. प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला खूप खूप महत्त्वाचं मिळणार आहे, त्यामुळे जेवढं होईल तेवढं काळजीपूर्वक प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. जर तुम्हाला अवश्य लागायचं असेल 100% जर कुठल्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी जर प्रिपरेशन वगैरे करत असाल तर. परत लिथियम कार्बोनेट हे औषध प्रामुख्याने कुठल्या आजारासाठी वगैरे वापरलं जातं, तर ज्या वेळेला बायपोलर डिसऑर्डर किंवा मेनिया नावाचा आजार वगैरे होतो ना, कार्बोनेट नावाचं औषध हे या आजारावर उपचार म्हणून वापरलं जातं. बाकी हे लिथियम जे आहे ते स्पेशली करून तुमचं काय, मूड डिसऑर्डर, ओके, मूड डिसऑर्डर म्हणून सुद्धा म्हणू शकता, डिसऑर्डर वगैरे. ओके, हां, आता याच्याबद्दल मी तुम्हाला बोललोय. हा जो काही बायपोलर डिसऑर्डर किंवा मेनिया नावाचा आजार आहे याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर हेही सांगतो. याच्यामध्ये रुग्ण काय होतं, अतिउत्साही होतं कधी कधी, आणि कधी कधी नॉर्मल जरी दुःख असलं तर ते अतिनैराश्य होतं. ओके, हे सर्व याची काय आहेत, लक्षणं आहेत, याच्यामध्ये हे दिसून येतात. बाकी जे आहेत जसं की स्किझोफ्रेनियासाठी आपण काय अँटीसायोटिक वगैरे औषधं वगैरे वापरतो. कुठं आहे, हवाला. फोबियाचे वेगवेगळे प्रकार आहेत, हेही तुम्हाला माहिती असू द्या. त्यानंतर निद्रानाश, हे संकल्पना थोडंसं काळजीपूर्वक लिहून घ्या. ओके, यांच्याबद्दल माहिती काढा. सहसा तरी लाईव्हमध्ये सगळं कव्हर केलंय मी. परत निर्जंतुकीकरणासाठी ॲटोक्लेवमध्ये किती तापमान आणि दाब वगैरे राखला जातो, तर 112°C किंवा जवळपास 15 LBS वगैरे या ठिकाणी यूज करतात. ओके, ॲटोक्लेव हे एक मास्टर हीट स्टेरलायझेशन तत्वावर वगैरे काम करतं. ओके, लक्षात ठेवा. आणि हे एवढंच तापमान जवळपास 15 ते 20 मिनिटे राखलं जातं, आणि या कालावधीमध्ये ॲज इट इज जे काही आहे ते निर्जंतुकीकरण प्रक्रिया वगैरे पूर्ण होते. ओके, हां, परत मायस्थेनिया ग्रेव्हिसचं निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी वापरली जाते, तर मायस्थेनिया ग्रेव्हिस नावाची जी काही निदान करण्यासाठी टेन्सिलॉन टेस्ट जी असते ना, ती या ठिकाणी वापरली जाते, किंवा या टेस्टचा वापर हा मायस्थेनिया ग्रेव्हिस या आजारावर वगैरे केला जातो. ओके, तर लक्ष ठेवा, नोट डाऊन वगैरे करून घ्या. बाकी विडाल नावाची जी टेस्ट आहे ती आपण टायफॉईडसाठी वापरतो ना. ओके, टायफॉईडसाठी वगैरे. त्यानंतर बाकी बघायला गेलं शिक टेस्ट ज्या वेळेला रुग्णाला घटसर्प वगैरे होतं त्याचं निदान करण्यासाठी वगैरे वापरलं जातं. आणि जे डिक्सन टेस्ट वगैरे आहे त्याबद्दल थोडंसं कमेंट करून द्या जर तो शब्द अस्तित्वात असेल तर. परत सांगतोय. ओके, परत पुढं म्हटलंय की हवाला प्रश्न सहसा तरी तुमच्यासाठी सोडणार होतो, पण असू द्या, हवाला प्रश्न सोडतोय 10वा. कारण का, हा वाला प्रश्न तुमच्यासाठी सोडण्याचं कारण एवढंच आहे की मागच्या सेशनमध्ये हा प्रश्न झालाय. ओके, इथं बघायला गेलं तर 9वा प्रश्न बघूयात की अपेंडियाटायसायटिस. ओके, अपेंडियासायटिस ना. ओके, असू द्या, मध्ये उजव्या बाजूला पोटाच्या खालच्या भागात, ओके, म्हणजेच उजव्या बाजूला पोटाच्या खालच्या भागात जो दाब दिल्यावर वेदना वगैरे होतात त्या बिंदूला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात मॅकबर्नी पॉईंट. ओके, मॅकबर्नी पॉईंट वगैरे त्याला म्हणतात. हे थोडंसं लक्षात ठेवा. हा बिंदू काय असतो, बेंबी आणि जे काही तुमचं उजवा खुब्बा वगैरे असतो ना हाडाची, ॲज इट इज खुब्बा वगैरे, तर त्याच्या दरम्यान वगैरे हा पॉईंट वगैरे असतो. ओके, आणि हा अपेंडियासायटिसमध्ये या ठिकाणी दाब वगैरे दिलं तर त्या ठिकाणी काय तुम्हाला वेदना वगैरे जाणवतात. ओके, तर लक्षात ठेवा. बाकी हा एब्स पॉईंट नावाचा जो आहे तो याच्या ठिकाणी जो हृदयाचा आवाज वगैरे ऐकण्यासाठी वगैरे याचा वापर होतो, किंवा एक पद्धतीनं म्हणू शकता हृदयाचा आवाज. ओके, आवाज एक पद्धतीनं ऐकण्यासाठी हा छातीवर असलेला पॉईंट वगैरे आहे. तर लक्षात ठेवा. बाकी जे काही तुम्हाला ऑप्शन दिलेत त्यावर अवश्य मला कमेंट करून द्या.
आणि काही डाऊट असेल, कुठला प्रश्न चुकीचा वाटत असेल किंवा कुठल्या ठिकाणी चुकीचं वाचलं असेल तर अवश्य मला कळवा. बाकी काही समस्या असतील तर मला कळवा. बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागात. धन्यवाद. जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा. ओके. जेवढे तुमचे जास्त शेअर असतील, जेवढे तुम्हाला लाईक असतील, जेवढे तुमचे कमेंट्स असतील, त्या पद्धतीने ते स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.